आज आपण बघणार आहोत बकऱ्याच्या मुंडीचे सूप. यापासून आपल्याला भरपूर असे कॅल्शियम मिळतात. आरोग्यदायी, पौष्टिक, आपल्या शरीराला एनर्जी देणारे मुंडीचे सूप कसे बनवायचे ते बघूया. एक नंबर असं हे सूप होतं. चला तर मग बघूया. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात भरपूर लसूण, कोथिंबीर, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची. आता याची एक पेस्ट करून घेऊ. आता गॅसवरती कुकर ठेवू. ते गरम झाले की त्यात 2 चम्मच तेल घालून घेऊ. तेल चांगले गरम झाले की एक कांदा कट करून घालून परतून घेऊ. त्यात चवीपुरते मीठ घालू म्हणजे कांदा छान परततो. आता यात आलं, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घालू परतून घेऊ. त्यात थोडीशी हळद आणि मुंडी घालून व्यवस्थित परतून घेऊ. आता कुकरचे झाकण लावून मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ. आता उघडून बघूया. वा, छान सॉफ्ट शिजलं गेलं आहे. आता यावर एक प्लेट ठेवू. त्यात पाणी टाकून घेऊ. पाणी गरम झाले की थोडेसे पाणी यात टाकून घेऊ आणि 5 मिनिटे शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता, मुंडी सूप पिण्यासाठी तयार आहे. खरंच खूप भन्नाट लागतं हे सूप. मुंडीचे सूप हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखीवर अत्यंत फायदेशीर असते. हे सूप मांसाहारी जेवणात अतिशय चवदार आणि पौष्टिक मानले जाते. थंडीच्या दिवसात किंवा तापाच्या त्रासात हे सूप शरीराला ऊर्जा आणि आराम देते. काय सुरेख दिसत आहे सूप. दिसायला एवढे छान दिसते, मग प्यायला तर खूपच छान लागते. एकदा नक्की करून घरच्यांना द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा.